येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका 65 वर्षीय नराधमाने 3 वर्षीय चिमुकलीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज येवदा गावासह परिसरातील विविध गावं बंद ठेवण्याचे आवाहन नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे। या बंदला व्यापारी वर्गांनी सुद्धा प्रतिसाद दिला असून आज दिवसभर दुकाने बंद ठेवली आहे। सकाळी 7 वाजतापासून बंद ठेवण्यात आले आहे। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। नमस्कार, मी किरण होले, जनविकास न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहिती असेल की अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका खेडेगावामध्ये एका 65 वर्षीय नराधमाने एका चिमुकली 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना ही 16 जानेवारी रोजी घडली आहे। आणि या घटनेच्या निषेधार्थ आज येवदा गावासह परिसरातील विविध गावांनी त्या ठिकाणी बंद ठेवलेले आहे। आज या येवदा गावामध्ये संपूर्ण मार्केट बंद आहे। व्यापारी वर्गांनी या ठिकाणी बंदचे आवाहन केले आहे। काल पोलीस स्टेशनला त्यांनी या संदर्भात निवेदन सुद्धा सादर केले होते। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी या नागरिकांनी केलेली आहे, कारण की वारंवार अशा घटना महाराष्ट्रात वाढत आहे। परंतु कुठेतरी शासनाने सुद्धा या गंभीर बाबीकडे दखल घेऊन अशा कठोर क्रूरबुद्धीच्या आरोपींवर तात्काळ फाशी शिक्षा द्यावी अशी या नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे। आपल्यासोबत काही येवदा परिसरातील नागरिक आहेत, आपण त्यांना विचारू की काय घटना आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ कशा प्रकारे या ठिकाणी बंद ठेवलं आहे। काय सांगाल, तुमच्या येवदा परिसरात एका खेडेगावात चिमुकलीवर अत्याचार झाला आणि तुम्ही आज बंद ठेवले, संपूर्ण तुमचं येवदा गाव बंद आहे, संपूर्ण व्यापारी वर्गाने बंद ठेवला। आज जी घटना घडली ते खूप वाईट आहे। त्याच्यामुळं आम्ही असा विचार केला की पूर्ण मार्केट लाईन हे पूर्ण बंद राहिली पाहिजे, त्याचा निषेध केला पाहिजे। याच्यानंतर प्रशासनाला पण ह्याची जाग आली पाहिजे की बा जसं असे कृत्य वारंवार घडू नये आणि याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आमची प्रशासनाला पण मागणी आहे। या संदर्भात तुम्ही निवेदन दिलं पोलीस स्टेशन? हां, पोलीस स्टेशनला निवेदन पण दिलेलं आहे। बंदमध्ये आम्ही पण सामील आहोत, व्यापारी संघटना पण सामील आहे। आम्ही सर्वांनी मिळून हा बंद ठेवलेला आहे, आयोजित केलेला आहे। काय स्थानिक आमदार खासदार आपल्या तालुक्यातले आहेत, त्यांनी या घटनेला काही निषेध वगैरे केला? त्यांच्यासोबत काल चर्चा केली असता त्यांनी असं उत्तर दिलं की बुवा जसं आता ती मुलगी तिथं ॲडमिट आहे, त्यांच्या घर तो आरोपी त्यांनी कव्हर केलेला आहे, त्याच्यामुळं आपलं तिथं जाऊन काही फायद्याची गोष्ट नाही अशा पद्धतीचं ते स्टेटमेंट त्या आमदार खासदारांचं आलेलं आहे। काय सांगाल, तुमच्या परिसरात आणि महाराष्ट्रात अशा घटना वारंवार वाढत आहे, काय वाटते तुम्हाला? या शासनाने कठोर कायदे करावे? शासनाने कठोर कायद्याची गरज आहे, पण त्याचप्रमाणे आम्ही मार्केट लाईनच्या वतीनं सामाजिक बांधिलकी म्हणजे ज्या परिवाराच्या सोबत आम्ही सर्वजण इथला व्यापारी वर्ग पूर्णच्या पूर्ण अशा पीडित परिवाराच्या सोबत आहे, त्याचप्रमाणे अशा ज्या घटना घडत आहेत याच्यासाठी पोलीस प्रशासनासुद्धा अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे। जर समजा छोट्या मोठ्या घटनेतूनच मोठ्या मोठ्या घटना होत जातात, जर समजा या पद्धतीचं जर आपण प्रायमरी स्टेजवरच अशा घटनेसाठी जर आळा घालायचा प्रयत्न केला गुन्हेगारी, तर ह्या घटना खूप प्रमाणात कमी होऊ शकतात। त्याचप्रमाणे एक व्यापारी संघटना ही सामाजिक बांधिलकी जपणारी संघटना म्हणून या व्यापारी संघटनेनं स्वतःहून स्वयंपूर्तीनं हा बंद पुकारलेला आहे। त्यासाठी व्यापारी वर्गाचे व्यापारी संघटनेच्या वतीनं खूप मनस्वी आभार मानतो। त्याचप्रमाणे यापुढे सुद्धा ज्या वाईट घटना घडतील त्या वाईट घटनेचा विरोध करण्यासाठी व्यापारी संघ हा निश्चितपणे पुढाकार घेईल। आणखी सुद्धा काही नागरिक आहेत, आपण त्यांच्या विचारू। काय सांगाल, आपल्या परिसरात अशी एक धक्कादायक घटना घडली, काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी घटना घडली खूप आमच्या याच्या एरियाच्या मानाने किंवा गावाच्या किंवा आपल्या याच्या मानाने महाराष्ट्राच्या मानानं खूप दुर्दैवी घटना घडली आहे। सर्वात महत्त्वाचं सांगण्याचं म्हणजे असंच की जी घटना घडली याचा शासनानं कठोर कारवाई करून तात्काळ याचा निर्णय आणि पूर्वत्वास लावून आणि जितकी होत होईल तितकी सर्वात जास्त शिक्षा त्यांना उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून की अशा घटना वारंवार घडू नये किंवा या घटनेला कदाचित अशा या कृत्यामुळं जर दोषीवर जर कठोर कारवाई केली तर दुसरा कृत्य करणारा याच्या शिकू शकते अशा या घटनेचा किंवा या अशा घटनेमुळं किंवा याचे असे परिणाम होतात। म्हणून तात्काळ हे याला विलंब न करता तात्काळ हे कारवाई करण्यात यावी असं आमचं हे आहे आणि कठोर शिक्षा करण्यात यावी। तर आपण पाहत असाल की येवदा परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे की या अशा आरोपींना कठोर कारवाई करावी आणि लवकरात लवकर अशा क्रूरबुद्धीच्या आरोपींवर फाशी शिक्षा सुद्धा व्हावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, येवदा। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।